नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथीकडनं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. सारथीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलं असेल अशा विद्यार्थ्यांची फायनल निवड यादी आलेली आहे आणि अशा उमेदवारांना आता तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. प्रेफरन्स देण्यासाठी तुम्हाला एक नोटिफिकेशन दिले, त्या नोटिफिकेशन मध्ये दिलेली माहिती फॉलो करा आणि आता जाऊन लगेच प्रेफरन्स द्या. या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत की सारथी संस्था निवड त्याची अपडेट काय आलेली आहे, कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात त्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना काय आहे, मेल आलाय, तुम्हाला मेल आलेला आहे, जर मेल आला नसेल तर काय करा ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. महत्त्वाच्या तारखा काय, दुबार लाभ घेता येईल का त्याचंही त्यांनी त्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि इग्नाइट अकॅडमी यासाठी तुम्हाला अवेलेबल असणार आहे. MES आणि MPSC साठी तुम्हाला पुण्याची इग्नाइट अकॅडमी अवेलेबल आहे आणि तुम्हाला IPS बँकिंगसाठी संभाजीनगरची शाखा अवेलेबल आहे. सो तुम्हाला इथे प्रेफरन्स देताना इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स का द्यायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो की या संदर्भात सारथीच्या या पूर्ण अपडेट संदर्भात अजून काय काय अपडेट येणार आहे. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आता लगेच खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ह्या लिंकवर जाऊन क्लिक करा, तुमची माहिती आमच्यापर्यंत पाठवा. तुम्हाला सगळे अपडेट, तुमच्या प्रश्नांची उत्तरं PY म्हणजे तुम्हाला FAQ मध्ये तुम्हाला सगळं पाठवून देणार आहोत. आपण सगळा PDF पण आम्ही तुमच्यापर्यंत पाठवून देऊ आणि अपडेट काही आलं की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. त्यासाठी हा फॉर्म भरून द्या, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. आता बघा, इग्नाइट अकॅडमीला प्रायोरिटी नंबर 1 जर दिली तुम्ही तर तुम्हाला काय काय मिळणार थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. बघा, प्रथम पसंती इग्नाइट अकॅडमीला दिली तर पहिला मुद्दा म्हणजे स्पेशल शिक्षक वर्ग तुम्हाला इथे बॅचेस मध्ये शिकवायला असणार आहे. महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी ओळखतात असा शिक्षक वर्ग आहे इथे. बघा, ज्यामध्ये महेश पाटील सर इंग्लिशसाठी, यशवंत सोलार सर मराठीसाठी आहे, सचिन ढवळे सर मॅथ रिझनिंगसाठी अवेलेबल असणार आहे. याचबरोबर तुम्हाला सर्वोत्तम शिक्षकांची टीम सुद्धा, ज्यामध्ये मी स्वतः आहे, अमोल गाडेकर सर, सुशील बारी सर, परशुराम शिंदे सर, ही सुद्धा टीम अवेलेबल आहे. त्याचबरोबर स्वतः धनंजय कचाले सर, योगेश माने सर, अंकित जैन सर, नितीन साळुंके सर, प्रतीक सर, राजेश सर, बाळासाहेब सर, विजय शेळके सर, ही पूर्ण टीम तुम्हाला इथे शिकवायला असणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळेच विद्यार्थी ह्या पूर्ण टीमला ओळखतात. एकदा नक्कीच बघा, तुम्ही YouTube वरती पण अवेलेबल आहे. याबरोबर तुम्हाला अजून काय काय आम्ही देणार आहोत. त्याला पहिला मुद्दा बघा, महेश पाटील सर, सचिन ढवळे सर, यशवंत सोलार सर हे स्पेशल शिक्षक वर्ग तर असेलच, पण त्याचबरोबर तुम्हाला लोकसेवा आणि इग्नाइट पब्लिकेशन, MPSC क्लास नोट्स आणि PYQ विश्लेषणासहित अपडेटेड पुस्तक आहे. बघा, म्हणजे ते बघायला मिळत आहे लोकसेवा पब्लिकेशनचे अपडेटेड पुस्तकं, अपडेटेड नोट्स जे आहेत ना, ह्या नोट्स अशा बघा, ह्या सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. आणि PYQचं पुस्तक सुद्धा तुम्हाला इथे लोकसेवाचं अवेलेबल असणार आहे. प्लस इग्नाइट अकॅडमीचे पण पब्लिकेशनचे बुक्स तुम्हाला त्या त्या कोर्सनुसार अवेलेबल असणार आहे. महेश पाटील सरांचं शाश्वत पब्लिकेशनचे बघा, 0 एररचे पुस्तक आहे, मराठी इंग्लिशच्या नोट्स पण अवेलेबल आहे आणि PYQ विश्लेषणाची ही पुस्तकं सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. हे पुस्तकं बघा तुम्हाला महेश पाटील सरांचे अवेलेबल आहे. त्याचबरोबर सोलार सरांचं मराठीचं पुस्तक पण अवेलेबल आहे. RTO AMVI, सिव्हिल JE, इलेक्ट्रिकल AE JE यांचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असणार आहे. स्कॉलरशिप 2024-25 मध्ये विद्यार्थ्यांना दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पाळलेला आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकतात. आवश्यकतेनुसार अभ्यासिका उपलब्ध आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन व सहकार्य सुद्धा केलं जाणार आहे. हे सगळं तुम्हाला कधी मिळेल, जर तुम्ही इग्नाइट अकॅडमीला प्रायोरिटी नंबर 1 दिली तर. सो लगेच जा, प्रायोरिटी नंबर 1 देऊन टाका, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, हे सगळे तुम्हाला डिटेल्स सांगितले. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल पण करू शकता. पुणे संभाजीनगरचा ऍड्रेस पण तुम्हाला दिलेला आहे. वाटलं तुम्हाला आता व्हिजिट करा, इन्फ्रास्ट्रक्चर इग्नाइट अकॅडमीचं बघा, फॅकल्टीला भेटा, तुम्हाला नक्कीच आयडिया येऊन जाईल की इग्नाइट अकॅडमी तुम्हाला काय काय देणार आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. 7/3/2026 नोटिफिकेशन आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला इथे तुमची एक्झाम घेण्यात आली होती आणि एक्झाम घेतल्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यासाठी विकल्प देण्याकरिता, कागदपत्रे अपलोड करण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन लिंक संबंधित विद्यार्थ्यांच्या ईमेल ID वरती उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुमच्या ईमेल ID वरती उपलब्ध आहे लिंक, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला इथे प्रेफरन्स द्यायचे आहेत. प्रेफरन्स द्यायचा ना, काळजी घ्या. त्यामध्ये बघा कोणकोणत्या तुम्हाला उपक्रम आहेत. पहिले UPSC आहे, दुसरं राज्यसेवा MPSC आहे, नंतर अभियांत्रिकी ज्याला आपण MES म्हणतो, नंतर अराजपत्रित तुम्हाला कर्मचारी निवड आयोग आहे आणि बँकिंग आहे. यामध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमी बघा, MPSC राज्यसेवा आहे, MES आहे आणि बँकिंग, ह्या तिन्ही ठिकाणी तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. पहिल्या दोघांसाठी तुम्हाला पुणे इग्नाइट अकॅडमी अवेलेबल आहे आणि IPS बँकिंगसाठी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर हे तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तिथे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे.
तर त्यानंतर महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत, तुम्हाला कधीपर्यंत 7 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत इथे तुम्हाला प्रशिक्षण संस्था निवडी करता विकल्प देण्याची लिंक ओपन असणार. त्याच्यानंतर मात्र ओपन राहणार नाही, ही काळजी तुम्ही घ्या. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15/3 असेल, ती वाढून मिळणार नाही. आता ही लिंक कुठे आहे, तर प्रत्येकाला मेल पाठवला, एकदा जा मेल आयडी वर चेक करा. मेलवर तुम्हाला लिंक पाठवली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, प्रेफरन्स द्यायचे आहे. अजून एक महत्वाची सूचना आहे, उमेदवार एकाहून अधिक स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा योजनांसाठी पात्र ठरला असेल तर संबंधित उमेदवाराने आपल्या पसंतीनुसार केवळ एकाच योजनेची निवड करणे आवश्यक आहे. जर तुमची निवड MES ला पण झाली, MPSC ला झाली, बँकिंगला पण झाली, तिन्ही ठिकाणी सर माझं तिन्ही ठिकाणी नाव दिसतंय, तर तुम्हाला विचार करायचा आहे तुम्हाला कोणतं पाहिजे, कोणतं प्रशिक्षण घ्यायचं आहे. त्यानुसार तिघांपैकी फक्त एकाच ठिकाणी तुम्ही काय करू शकता, प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर मेल जर तुम्हाला आला नसेल, असं होऊ शकतं काही मुलांच्या बाबतीत, सर आम्हाला मेल आलाच नाही, काय करायचं. तर मेल आला नसेल तर काय करायचंय, त्यांनी बघा सामायिक चाचणी परीक्षेच्या वेळी ऑनलाईन अर्जात भरल्या ईमेल आयडी वर प्रशिक्षण वर्ग अंतिम निवड आणि कागदपत्रे अपलोड ऑनलाईन लिंक पाठवण्यात येईल. आता तुम्हाला लिंक पाठवली, काय करायचं, दोन गोष्टी करायच्या. पहिले काय, तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा, कोणत्या अकॅडमीचं तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागणार आहे. दुसरं काय, डॉक्युमेंट पण अपलोड करायचे. पण तुम्हाला लिंकच आली ह्या दोन कामांसाठी काय कराल, विद्यार्थ्यांनी चाचणीच्या वेळेस ऑनलाईन अर्जामध्ये भरलेला ईमेल आयडी त्याचा स्वतःचा नसल्यास किंवा सदर ईमेल आयडी कार्यान्वित नसल्यास, दुसऱ्यांचा टाकला होता किंवा तो चालूच नाहीये किंवा लिंक आलीच नाहीये असं जर असेल, किंवा यापेक्षा कोणत्याही कारणास्तव संबंधित ईमेल आयडी बंद असल्यास विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर उपलब्ध ईमेल आयडी बाबत विनंती पत्र, तुम्हाला विनंती पत्र पाठवायचे. कसं पाठवायचं त्याचं फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतो. त्यात काय करायचंय, स्वाक्षरीसह सारथी संस्थेच्या ह्या मेल आयडीवर पाठवायचं. मेल आयडी नीट लक्षात घ्या, helpdesk@gmail.com, स्पेलिंग नीट चेक करा. त्यानुसार या ईमेल आयडी वरती लगेच पाठवायचंय. कसं पाठवायचं, एक त्यांचा फॉर्मॅट तुम्हाला मी दाखवतो, हा फॉर्मॅट फिलअप करायचा आणि कशावर पाठवायचा आहे, त्यांचा ईमेल आयडी आहे हेल्पडेस्कचा, बघा त्या मेल आयडी वरती पाठवायचा. विनंती पत्रावर विद्यार्थ्यांनी काय काय टाकायचं, त्याच्यावरती विद्यार्थ्याचं नाव 1 नंबर असावं, आधार नंबर पण असावा, स्वाक्षरी असावी आणि ज्या ईमेलवर लिंक उपलब्ध करून हवी असेल त्या ईमेल आयडी पण तुम्ही इथे टाकावा. स्पष्ट व ठळक नमूद असावा. फॉर्मॅट कसं आहे बरं त्याचा, हा बघा फॉर्मॅट तुमच्या समोर. विनंती पत्र आहे, ईमेल आयडी बाबत मी विद्यार्थ्याचं पूर्ण नाव पहिले इथे येणार, बरोबर आहे. विनंती करते की सारथी प्रायोजित डॅश परीक्षण उपक्रमाकरिता जो काय तुमचा असेल CET करिता अर्ज भरताना हा मेल आयडी, कोणता, ओल्ड मेल आयडी, हा मेल आयडी भरला होता, परंतु सदर ईमेल बंद आहे, वापरात नाही, इतर कारणास्तव कार्यान्वित नाही. त्यामुळे कृपया मला या नवीन मेल आयडी, न्यू मेल आयडी तुम्हाला इथे टाकायचा. मेल आयडी वर उपक्रमाकरिता जो काय उपक्रम तुमचा MES असेल किंवा जे असेल, ज्याला MPS साठी असेल किंवा IBPS बँकिंग साठी झाला असेल, जे असेल ते परीक्षण संस्था निवडीची ऑनलाईन लिंक पाठवावी ही विनंती. तुमचा एकापेक्षा जास्त झाला असेल तुम्ही ऑब्लिक करून ते पण टाकू शकता. सदर नवीन मेल आयडी माझा स्वतःचा असून त्याचा ऍक्सेस अन्य कोणालाही नाही याची मी हमी देते. या बाबतीत संपूर्ण जबाबदारी माझी राहील याची मला पूर्ण जाणीव आहे. मग तुमचं सही करायची आहे, तुमचं नाव टाकायचं आहे, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून हा फॉर्मॅट भरून ऍड करून त्याला अटॅच करायचा आणि पाठवून द्यायचा आहे. सो हे नीट टाका, ज्यांच्या मेल आयडी वरती लिंक आले नसेल त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर ऑनलाईन लिंक मध्ये गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे नाव, गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि ऍप्लिकेशन क्रमांक नमूद केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा संबंधित ऍप्लिकेशन नंबर, नाव, गुणवत्ता यादीतील मेरिट क्रमांक याची निवड करून फॉर्म भरावयाचा आहे. नीट जाऊन ऑनलाईन हा फॉर्म भरायचा आहे, लक्षात घ्या. फॉर्म भरताना घाई करू नका. फॉर्म मध्ये विचारलेले प्रश्न नीट वाचून माहिती भरावी किंवा अपलोड करावी. ऑनलाईन फॉर्म मध्ये माहिती भरून सबमिट केल्यानंतर पुन्हा कोणताही बदल कोणत्याही कारणास्तव करता येणार नाही, हे पण नीट लक्षात घ्या. शक्यतो स्वतःच भरा किंवा कोणी भरत असलेल्या शेजारी बसून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित चेक करून घ्या. कागदपत्रे अपलोड महत्वाची सूचना सांगितल्या त्यांनी. ऑनलाईन फॉर्म मध्ये अपलोड केले सर्व स्कॅन कागदपत्रे स्वयं साक्षांकित म्हणजे स्वतः, जर झेरॉक्स असेल त्याला साईन केले असावे. जे पण डॉक्युमेंट त्याला स्वतः साईन करूनच ते अपलोड करायचं, लक्षात घ्या. ऑनलाईन फॉर्म मध्ये अपलोड केले सर्व कागदपत्रे स्पष्ट सरळ स्कॅन केले असावे. धुसर, अस्पष्ट, वाकडे तिकडे स्कॅन केले अपलोड केले जाणार करू नका. AI मॉड्यूल्स त्यांनी जनरेट केलेला आहे. ऑनलाईन फॉर्म विद्यार्थ्यांनी स्वतः भरवायचा आहे, कोणाला भरायला सांगू नका, चुका होऊ शकता. फॉर्मची लिंक इतर कोणत्याही व्यक्तीला तुम्ही शेअर करू नका, तुम्ही स्वतः जबाबदार राहाल. ऑनलाईन फॉर्म भरायची लास्ट डेट 15 तारीख आहे, त्यानंतर कोणत्याही कारणास्तव ही वाढ मिळणार नाही, हे पण लक्षात घ्या. विद्यार्थी स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. इथे विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले कागदपत्र संबंधित विभागाच्या
सक्षम प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून फेर पडताळणी करण्यात येईल. याद्वारे कोणत्याही प्रकारचे अपलोड केले कागदपत्र खोटे किंवा चुकीचे किंवा बनावटी आढळल्यास सदर विद्यार्थ्याची निवड रद्द होईल. त्यामुळे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा. ऑनलाईन अर्जात अपलोड करावायचे विद्यार्थी स्वयं घोषणापत्र व्यवस्थित वाचून त्यावर स्वतःची व साक्षीदाराची सही करून अपलोड करावं. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की केवळ हेल्प डेस्क सारथी या ईमेल आयडी वर आपली तक्रार समस्या लेखी स्वरूपात नोंदवावी. त्यामध्ये स्वतःचे नाव, संपर्क क्रमांक नमूद करावा. इतर कोणत्याही मार्गाने तुमची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. स्वयं घोषणापत्र जे विद्यार्थी स्वयं घोषणापत्र ते व्यवस्थित वाचून घ्या आणि तुम्हाला दिले त्यांनी लिंकवर पाठवलंय, व्यवस्थित साईन करून आणि साक्षीदाराची सही करून पाठवा. दुबार लाभ तुम्ही घेऊ शकता. जर पहिला लाभ तुम्ही घेतला असेल दुसरा पण लाभ घेऊ शकता. पण हा लाभ घेत असताना तुम्हाला हा क्रम बघा, वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1 याप्रमाणे तुम्ही लाभ 100% घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. पण आतापर्यंत दोनदा जर लाभ घेतला असेल तुम्ही आतापर्यंत, हा तिसरा असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला या संदर्भात सगळी अपडेट आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. तुमच्या प्रश्नांची उत्तर पण आम्ही पाठवणार आहोत. त्यासाठी काय करा, ही गुगल फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा. तुमचा फॉर्म भरून आमच्याकडे पाठवा. तुम्हाला ग्रुपमध्ये पण ऍड करतो आम्ही सारथीच्या सगळ्या, आणि डिटेल्स पण तुम्हाला आम्ही पाठवतो. काळजी करू नका. याबद्दल अजून काही शंका असेल तर नक्की आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा आणि विशेष इग्नाइट अकॅडमी प्रायव्हेट नंबर 1 देऊन टाका. IBPS बँकिंगसाठी छत्रपती संभाजीनगरची शाखा आहे आणि MPSC आणि MES साठी तुम्हाला पुण्याची शाखा अवेलेबल असणार आहे. काळजी करू नका. पूर्ण मदत आमची टीम तुम्हाला करणार आहे. ही सगळी टीम तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली आहे. ही सगळी टीम तुम्हाला इथे तुम्हाला शिकवायला असणार आहे. ह्या टीमच्या नोट्स तुम्हाला बघा, लोकसेवा पब्लिकेशनचे नोट्स आहे, त्यानंतर PYQचं पुस्तक आहे, त्यानंतर 0 एररचे PYQचे पुस्तक पण आहे, त्यांचे मराठी इंग्लिशचे पुस्तक आहे, 16 सरांचं मराठीचं पुस्तक अवेलेबल आहे, इग्नाइट अकॅडमीचे तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार. हे सगळी तुम्हाला इथे आम्ही देणार आहोत. काळजी करू नका. यापूर्वी सुद्धा आम्ही या मुलांना शिकवलेलं आहे, टेंडरच्या मुलांना. तर 24-25च्या विद्यार्थ्यांना पूर्ण शब्द आम्ही पाळलेला आहे. याबद्दल काही शंका असेल तर आमच्या शाखा आहे पुण्याच्या छत्रपती संभाजीनगरचा, ह्या ऍड्रेसवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला किंवा ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि गुगल फॉर्म भरून आमच्याकडे पाठवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून काही मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या विद्यार्थी मित्रांना ग्रुपला नक्की शेअर करा. काही शंका असेल आमच्या टीमला कॉल करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.